कोणार्कात पुढे येते आमच्या अंडीला पण कोणार्कात असते आम्हाला राहू असते तेव्हा चालतं तेव्हा हसतात झाला एक बॉल तो नितीन होता हॅलो नॉन स्ट्राईकला आतिश माहिती अरे मी लिहू का कॉमेंट तू बोल ना बाय हॅलो हा विकेट विकेट पहिलीच विकेट पहिली 14 पहिलीच नशपंडे पहिलाच दारिद्री निघालेली आहे तुम्ही पाहू शकता बॅटिंगला येतात निखिल नाव आहे त्यांचं उर्फ निक मला तर बॅट अशा घेऊन जातात एकदम घातन बॅट्समन वाटतात मी बघू शकता इकडून आवाज येतोय प्रेक्षकांचा नक्कीच कोणार्क स्टार बॉयजचे चाहते आहेत तिकडे निकेश बोर पाहू शकता टॉस बॉल आलेला बघूया फिल्डिंग करतात अरे चांगली अशी फिल्डिंग केली फक्त एकच रन येते तुला स्कोरिंग जमेल ना रवी तयार राहा 3 चेंडू 2 धावा हा नाही आलेला आहे समोर असा फटका दिलेला आहे नितीन याच्या बॅट मधून 6 धावांसाठी सौरभ यांना दाखवून दिलंय का वादळ नक्की तो आमचाच होता 6 नंतर सुद्धा तुम्ही वादळ पाहू शकता इकडे नितीन दाखवून देतोय का माझ्या बॅटच्या ह्याच्या पेसने वादळ येतोय मी पाहू शकता ऑफसाईडला मंगेश पवार मागच्या LPL ला 3 वर्ष अगोदर त्यांनी 17 बॉल मध्ये 57 रन केल्या होत्या मंगेश पवार आठवेल तुम्हाला ती नक्कीच त्याची बॅटिंग चार बॉल 8 धावा वादळ आलेला आहे परत एकदा जसं स्टार बॉयज आणि निकेतनची मॅच सुरू झाली तशी वादळ येत आहेत 4 चेंडू 8 धावा 5वा चेंडू घेऊन येतात सौरभ खोलवर चेंडू ऑफ साइडला फिरवलेला आहे बघूया बॉल तिकडे थोडा स्लो होतोय चौकार जातोय का बघायचंय आणि 4 धावांसाठी नितीन यांच्या बॅट मधून निकेश नक्की सौरभ यांची निकेश बॉल बाहेर आलो पकड प्लीज शेवटचा चेंडू माउन्सर मारला होता डॉट बॉल येतोय ओव्हरच्या समाप्तीनंतर येतात 12 धावा स्ट्राईकला येतात निखिल बॉलर नेम सांगायचं बॉलर येतोय निनाद निकेतन संघाचे निनाद
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पटापट, टाइम वेस्ट नाही करायचा. अजून 4 सामने खेळायचे आहेत. मॅच पटापट खेळायचे, फिल्डिंग लावायचे. सतीश दा पटापट फिल्डिंग लावायचे. 4 वाजले, अजून 4 सामने बाकी आहेत. मंगेश पवार काय टाइमपास आहे. किती वाजले? 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा येतात. सेकंड ओव्हर घेऊन येतात निनाद. समोर बॉल होता, बॉल डॉट येतो. बॅट इकडे, टोपी तिकडे. मला तर वाटतं वादळावाला होतोय सगळं. टाइम ऍडजस्ट करायचा असलं 3-3 ओव्हरच्या मॅच होतील, जरा लवकर खेळा. अंपायर बेल्स काढून घ्यायचे आहेत. अंपायर बेल्स काढून घ्यायचे आहेत जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत. एक चेंडू, 12 धावा. पहिलाच बॉल डॉट आला होता निनाद यांचा. स्ट्राईकला आहेत निक. बघूया दुसऱ्या चेंडूवरती काय करता. समोर बॉल होता, बॅटला स्पर्श झाला आहे का? बॉल बॅटला स्पर्श झाला. 1 रन आहे त्यांच्या खात्यामध्ये. खाली 2 चेंडू, 13 धावा. स्ट्राईकला येतात नितीन. आणि मगाशी समोर 6 मारला होता. आता बघूया तिसऱ्या बॉलवर त्यांच्या काय करतोय. स्टार बॉयचे ओपनर आहेत ते. स्ट्राईकला होते, शॉर्ट बॉल होता, बॅट फिरवलेली आहे समोरच्या दिशेने आणि एक टप्पा 4 धावांसाठी. नितीन यांच्या बॅट मधून 4 धावा येतात. आतापर्यंत ते स्वतःच्या 15 धावांवरती खेळतात. 3 चेंडू 17 ना, 3 चेंडू 17 धावा. अरे तो कोणी फेकला? अंपायर तो बॉल घ्या पहिला. तीन चेंडू 17 धावा. चौथा बॉल घेऊन येतात निनाद. स्ट्राईकला आहेत नितीन. आता एक चौकार मारला होता, शॉर्ट बॉल होता, बॅट फिरवलेली आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल बाहेर जातो का बघूया. नाही, तो पट्टा लांब आहे. बॉल थांबलेला आहे हवेच्या याच्यामुळे आणि पट्टा लांब असल्यामुळे बॉल थांबला गेला आणि हा विकेट मिळतोय निनाद याला. चौथ्या बॉल वरती पहिला विकेट. ओ माय गॉड. बॅट्समन तुम्ही पाहू शकता, रवी पंधेरे, स्टार बॉयजचे कॅप्टन. सर्वा तुम्ही पाहू शकता, त्यांना मॅचचं एवढं टेन्शन असतं, एवढी काळजी असते टीमची. तुम्ही बघा आता त्याची बॅटिंग. नक्कीच मला तरी वाटतं 50च्या वर स्वतः रन मारतील ते आता. अजून त्यांचे 1 फलंदाज बाकी आहेत. भाग्यवान ऑलराऊंडर आहेत ते. बॉलिंग तुम्ही बघू शकता त्याची, थोडी मलिंगा टाइप सायडम बॉलिंग आहे. 5वा चेंडू येतोय, लेग साइडला बॉल फिरवलेला आहे. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा ट्राय करा. बघा मिस फील्ड केलेली आहे तिकडे. 1 रन झालेले, दुसरे रन सुद्धा पूर्ण झाले. तिसरे रनचं ट्राय करतायत का? ट्राय केलेला आहे. तिसरी रन सुद्धा पूर्ण झालेली आहे. चांगली अशी बॅटिंग आणि चांगली मिस फील्ड झालेली आहे फिल्डर यांच्याकडून. 5 बॉल 20 धावा. शेवटचा चेंडू. निक यांचे सारखे एकच बॉल येतात. अंपायर आउट आहे.
बॉयचे सर्व ऑलराऊंडर बॅट्समन बॉलर फिल्डर किपर सगळंच कधी कधी अंपायरिंग कमेंटेटर वाघ भाग्यवान तुम्ही यांना पाहू शकता. बघूया बॅटिंग मध्ये काय करतायत. तुम्ही A1 जोडी पाहू शकता. तुम्ही लोडातील A1 जोडी पाहू शकता. जय विरू A1 जोडी येते. स्ट्राईकला आहेत रवी नॉन स्ट्राईकला आहेत स्ट्राईकला आहेत रवी नॉन स्ट्राईक आहेत भाग्यवान. A1 जोडी तेव्हाच तुफान आलेला तुम्ही पाहू शकता. इकडे तिकडे पडदे हलतात. हे होत आहे का हलतंय ते तुम्हाला कळतंय कारण A1 जोडी मैदानात आहे. बॉलर कोण आहे बॉलर नेम जरा फास्ट करा प्लीज. नक्कीच मनीष पवार सांगतात आम्हाला टॅगलाईन नक्कीच सोबत कायम सोबत सॉरी माफ करा कायम सोबत. आता माईक दिलेला मी मनीष पवार कडे. मनीष पवार बोलतील याच्या पुढे जे काय असेल ते. समोरच्या साईडला बॉल फिरकवला होता आणि 6 रनांचा षटकार येतोय रवी पंधेरे. स्टार बॉयचा खंबा फलंदाज पिंटू पारच्या एक सेल्फी साठी सेल्फी षटकार आला होता. दुसरा चेंडू सुद्धा फिरवलेला आहे 4 धावांसाठी येतोय. चांगली बॅटिंग करतात रवी पंधेरे. नो बॉल आहे का अंपायर नो बॉल आहे. हिट असणार आहे या बॉलवरती. पहिला बॉल 6 दुसरा बॉल नो बॉल चौका आणि बॅट उचलली होती. माझ्यानं जे फिल्डर यांनी चुकी केलेली आहे आणि 4 रन साठी जात आहेत. राहुल चित्ते साहेब तुमचं आगमन स्वागत आहे तुमचं. सा फटका रवी पंधेरे तुम्ही पाहू शकता सेल्फी घ्यायला येतात.
लोडातील एवन जोडी रवी पंधेरे आणि भाग्यवान. चौथा हा सुद्धा 6 धावांसाठी. तुम्हाला मगाशीच बोललो होतो हा वाद कोणता आहे स्टार बॉयचा. तुम्ही बाहेर जायचंय, टाइमपास होतोय, अजून 4 मॅच कव्हर करायचंय. चार बॉल 47. हा डॉट आलेला. 5 चेंडू 47. 47 धावा. शेवटचा चेंडू. वाईट चेंडू येतो. 5 चेंडू 48 धावा. शेवटचा चेंडू. पाहू शकता बॉल वर गेलेला हवेमध्ये कॅच होते का पाहू शकता. मेन कॅच आणि रवी पंधेरे आउट होता तिकडे. होया 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. 4 मॅच आहेत अजून. फिल्डिंग सजून घ्यायचे पटापट. अंपायर फिल्डिंग लावून घ्यायला सांगायचं. निकेतन संघ फिल्डिंग सजून घ्यायचे. शेवटची ओव्हर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा येत आहेत. स्पीडअप करायचं आहे. अजून 4 मॅचेस आहेत. स्पीडअप करायचं आहे प्लीज. सोनू यांचं स्वागत आहे आपल्या टुर्नामेंट मध्ये. त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. बॅट्समन येत आहेत. भाग्यवान स्ट्राईकला येतात. गौरव रवी एवन जोडी मधले रवी यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आता काम राहिलंय भाग्यवान यांचं. भाग्यवान यांनी 3 बॉल 3 सिक्स मारले. तर राहुल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक 500 रुपये जमा केलेत. आणि दाजे यांच्याकडून सुद्धा 500. जर 3 बॉल 3 सिक्स मारले तर 1000 रुपये नक्कीच कमवतील. बॉलर येतात स्वप्नील. शेवटची ओव्हर आहे. बॉलर घेऊन येतात स्वप्नील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा. वाघ जातोय आपला. एक वाघाने काम केलं. दुसरा वाघ आउट होतोय. नक्कीच नेक्स्ट मॅचला हा वाघ सुद्धा आपला भेटेल. पळवेल सगळ्यांना. फुंटोस बॉल. दिपेश यांना बॅट वरती आला आणि 6 धावांसाठी जसा बॉल आला तसा बॉल बाहेर चालला.
च्या हातामध्ये जातो. एक रन पूर्ण केली, दुसरी रन सुद्धा पूर्ण केलेली आहे. चांगली अशी फिल्डिंग करतायत फिल्डर. शेवटचा चेंडू 59 धावा. चांगल्या धावा कुठलेल्या आहेत कोणार्क स्टार बॉयजने. शेवटचा चेंडू दीपेश, शेवटचा चेंडू आहे. नक्कीच तुम्हाला या बॉलवरती हाणामारी करावी लागेल. हा बॉल 6 चौकार आला तर चांगला बॉल मागच्या साईडला फिरवला येतोय 4 रनांसाठी दीपेश यांच्या बॅट मधून. स्टार बॉयजच्या धावा झालेल्या आहेत त्या 63. 5 गोल झाले 5. एक चेंडू बाकी आहे. माफी असावी. 5 बॉल झालेत 5. आणि तिकडेच राहा सर्व, बाहेर नका येऊ. केले ना. माफी असावी स्टार बॉयज, माफी असावी. मैं 4 बार बोला लेकिन सुना ही नहीं आपने. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू. 1 रन पूर्ण झालेली आहे. दुसरी रन सुद्धा आलेली आहे. पोहोचतात का बघूया. आणि पोहोचलेले आहेत. नॉट आउट आहेत. 2 रन येत आहेत. फटाफट, आपल्याकडे वेळ नाही. 4 मॅचेस अजून. सर्वेश कोण आहे? हॅलो, या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले दिवंगत पार्थिबाई प्रकाश कोतकर स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये भव्य क्रिकेट स्पर्धेला ज्यांनी या ठिकाणी हजेरी लावली, आपली उपस्थिती दाखवली, असे मान्यवर राहुल चित्ते साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी मौनाचं सहकार्य केलं असे आमचे गजानन दादा शेळके सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. तसेच मी गजानन दादा शेळके यांना विनंती करतो की त्यांनी राहुल चित्ते साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी राहुल चित्ते साहेबांचा गजानन दादा शेळके यांच्या हस्ते या ठिकाणी आपण सत्कार करतो. टाळ्याच्या गजरात स्वागत करा राहुल चित्ते साहेब यांचं. दुबईला होते. अतिशय तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या स्पर्धेसाठी ते त्या ठिकाणी आपल्या उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. धन्यवाद दादा, बसा आपण. स्टार बॉय जास्ती टाइम घेऊ नका प्लीज. फिल्डिंग लावून घ्या लवकर. टाइम नाही. 4 मॅच खेळवायचे अजून. जर टाइम लेट होत असता तर पुढच्या मॅच मध्ये ओव्हर कमी केल्या जातील. परत तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. निकेतन बॅटिंग बॅट्समन पाठवा लवकर. मनीष पवार. हॅलो मंगेश. आतिश यादव
त्यांची बॉलिंग पाहण्यासाठी दर्शन खास आलेले तिकडे. उर्फ आळे फाटा सांगतात मला इकडे बोवायला, नक्की काय मला माहित नाही. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. स्टार बॉय क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. भाग्यवान कॅप्टन जरा लवकरात लवकर. तुम्हाला 3 ओव्हर 15 मिनिटात कव्हर करायचे आता, नाही तर पॅनल्टी फिक्स आहे. अंपायर जरा फास्ट करायला सांगा. चार 20 झालेले आहेत. येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कव्हर करायचे आहेत. जर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कव्हर नाही केला तर 5 क्षेत्ररक्षणापैकी 1 क्षेत्ररक्षण आतमध्ये घेतलं जाईल. मॅच स्टार्ट करायची आहे. बॉलर शशांक. बॉलिंग घेऊन दीपेश. पहिलाच बॉल स्लो बॉल होता. शशांक यांनी बॉल एक साइडला फिरवलेला आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण. चेंडू 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करतायत शशांक. दीपेश यांना दाखवून देतात हे बी पहिल्याच बॉलवरती चौकार षटकार मारू शकतो. दुसरा चेंडू घेऊन येतात दीपेश. स्ट्राईकला आहेत शशांक. शॉर्ट बॉल होता. बॉल फिरवलेला आहे आणि बघूया तेवढ्याच लांब षटकार मारलेला आहे शशांक यांनी दीपेश यांना. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार. 2 चेंडू 10 धावा येत आहेत. डीजे लवकरात लवकर पोहोचतील. 2 चेंडू 2 धावा, 10 धावा. पुढचा चेंडू घेऊन येतोय. तिसरा चेंडू दीपेश. तिसरा चेंडू घेऊन येतात दीपेश. स्ट्राईकला शशांक. बघूया पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल घेऊन येतात. एज लागली होती नाही. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 10 धावा.
चौथा चेंडू लो फुंटॉस बॉल होता. लो फुंटॉस होता बॉल, फसवा बॉल होता. आधी त्यांना वाटलं की नो बॉल होईल, जसा स्लो बॉल येऊन खाली आलेला हा बॉल फसवा चेंडू टाकला. 4 चेंडू 10 धावा. कमबॅक दिसतोय तुम्हाला. 3 चेंडू डॉट येत आहेत. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार, त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट येत आहेत. चांगला असा कव्हर करतायत त्यांची बॉलिंग. तुम्ही पाहू शकता कमबॅक कसा असता. 2 चेंडू धाव आल्या होत्या आणि पुढचे 3 चेंडू एकही रन नाही आलेली आहे, एकही धाव नाही आलेली आहे. 5 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू ऑफसाईडला विरकावला होता. बॉल जातोय का बघायचं आहे. क्रम पूर्ण झाले. 2 रन सुद्धा पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या रनचा ट्राय करतात का बघूया. तिसरे रन नाही घेत आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. करायचं ओव्हर बरोबर कव्हर होतात. 5 मिनिटांमध्ये 1 ओव्हर कव्हर झालेली आहे. येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कव्हर करायचे आहेत, नाहीतर शेवटच्या ओव्हर मध्ये 1 फिल्डर आत घेतला जाईल. 1 ओव्हर 12 धावा. रवी घ्यायचंय पटापट. दुसरी ओव्हर घेऊन येतात गौरव. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा झाल्या होत्या. पहिलाच ओव्हर गौरव घेऊन आलेले आहेत. समोरच्या साईडला बॉल फिरकावला होता. बॅट्समन धावत का नाही. 1 रन घेतात. पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या रन साठी घेतलेली आहे. बघूया बॅट्समन आउट होतोय का नाही होत. रन आउट झाण्याची शक्यता होती. 2 रन येतात. 1 बॉल 14 रन होतात. येणारे 17 चेंडू 52 धावांची आवश्यकता निकेतन संघाला. गौरव घेऊन येतोय. बॉल हवेत गेलाय. बघूया कॅच घेतोय का. चांगली अशी कॅच घेतलेली आहे नितीन याने. बॉल खूप हवेत गेला होता. बॉलिंग, बॅटिंग, किपिंग सगळेच काम असतात. समारंभ अटेंड करायचे असतात त्यांना. मनीष पवार सांगतात हे सगळं आम्हाला इकडे. ह्याच्याबद्दल आम्हाला काय माहित नाहीये तेवढं.
भंडारा हळद सगळं सांगतात इकडे. येऊ का पवार? रिलीज फ्री का? रिलीज फ्री घरी विकत आणायला कॅमेरामॅनला दे, कॅमेरामॅनला दर्शू त्याला पाणी बॉटल आणि दे. दर्शू ए दर्शू वरती पाणी दे ना. झाला का कवर विचार. वाघ कवर झालाय का वाघ? शेर आहे तू शेर. कॅच काय वाघाने घेतली का? दोन चेंडू 14 धावा झालेल्या आहेत. यांनी चांगला बॉल पळकवला होता पण ही चांगली कॅच घेतलेली आहे अतिशयने. खुशी इलेव्हनचे बॅट्समन येतात, बॉलर सुद्धा आहेत ते चांगले. तीन चेंडू 15 धावा होत्या. खोलवर चेंडू टाकला होता, चौथा चेंडू डॉट बॉल येतोय. चार बॉल 15 धावा. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ समाजसेवक मनसे कार्यकर्ता या ठिकाणी हरेश चंद्रकांत पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. दी भारतीबाई प्रकाश कोतकर स्मृती चषक 2024 मध्ये या ठिकाणी स्पर्धा आपण पार पाडत आहोत. या स्पर्धेला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आमचे हरेश भाऊ यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. सगळे टाळ्याच्या गजरात दादाचं स्वागत करायचं आहे. नेहमी या स्पर्धेसाठी त्यांचं आम्हाला नेहमी साथ लागते. मी भाऊंना विनंती करतो की भाऊंनी वरती यायचंय स्टेजवर. तसेच त्यांच्यासोबत सागर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. आपल्या सर्वांचे लाडके हरेश भाऊ पाटील या ठिकाणी आगमन झाले. भाऊंचं खूप खूप मनापासून स्वागत करतो मी. या ठिकाणी आपण उपस्थित झालात त्यासाठी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा झालेल्या आहेत. पाहिजे तेवढ्या मी छत 46 धावांची आवश्यकता असेल निकेतन 11ला. स्टार बॉयजचे प्लेयर इकडे खुश दिसत आहेत. दीपेशला पाहू शकता तुम्ही इकडे. तिसरी ओव्हर घेऊन येतात मुन्ना. लेग साईडला बॉल फिरवला होता. चांगली फिल्डिंग केलेली आहे तिकडे. एकच रन घेतली. दुसऱ्या रनचा ट्राय करतो. दुसरी रन पूर्ण होते का बघायचं. दुसरी रन सुद्धा पूर्ण झालेली आहे. दुसरा चेंडू फिरकावला होता. बॉल हवेत आहे. बघूया कॅच होते का नाही. फिल्डरच्या बाहेर होता आणि 6 रन येत आहेत या चेंडूवरती. पाहिजे तेवढ्या निकेतन 11ला 2 चेंडू 28 धावा झालेल्या आहेत. 38 धावांची आवश्यकता आहे 10 चेंडू मध्ये. चेस होतं का बघायचं आहे. लेग साईडला बॅट फिरवली आहे. बॉल एक टप्पा पडून जातोय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती सुद्धा 4 धावा येतात. येणारे 9 चेंडू 34 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू 32 धावा झाल्या. येणारे 9 चेंडू 34 धावांची आवश्यकता असेल निकेतन संघाला. नक्कीच 2 मिनिटांमध्ये आम्हाला सांगतात की 2 मिनिटांमध्ये 3 चेंडू पूर्ण करायचे आहेत. नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आत घेतला जाईल. 5वा चेंडू घेऊन येत आहेत. फिरकावला होता. हवेत गेलेला आहे. बघूया कॅच होते का. दीपेश कॅच वरती 1 रन धाव पूर्ण झालेली आहे. मिस फील्ड होते. कॅच सुद्धा ड्रॉप होते. तिकडे 2 रन येतात. 34 ना 5 चेंडू 34 धावा. माफ करा 4 बॉल. येणारे 8 चेंडू 32 धावा. बॅट फिरवली होती. बॉल समजला नाही. स्लोवर बॉल टाकला होता थोडा. शेवटचा चेंडू टाकायचा 1 मिनिटाच्या आत. शेवटचे दोन्ही चेंडू डॉट येत आहेत. किती रन झाले. 34. येणारे 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता निकेतन 11ला.
लोडातील एवन जोडी भाग्यवन आणि रवी पंधेरे. एक कीपर एक बॉलर दोन्ही वाघ आहेत. मगाशी एक वाघ जखमी झाला होता, पायामध्ये क्रॅम्प आला होता. क्रॅम्प येऊन सुद्धा शेवटची बॉलिंग टाकण्यासाठी आलेत. जखमी वाघ येतो. जर आतिशने कॅच पकडली तर आतिश साठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे राजा याच्याकडून. शेवटचं शतक घेऊन येतात. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. साइडम बॉलिंग, चांगला बॉल होता समोरच्या साईडला. बॉल टाकला, चांगली अशी फिल्डिंग. 1 रन पूर्ण, 2 रन पूर्ण होत आहेत. येणारे 5 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 5वा बॉल टाकतायत. जसे मॉलिंगा बॉलिंग टाकतात तसेच आपले भाग्यवान. मलिंगा वाईट चेंडू येतो. येणारे 5 चेंडू 29 धावांची आवश्यकता निकेतन संघाला. काय चाललंय याचं? समोरच्या साईडला वाईट फिरवला होता. बॉल हवेत आहे, बघूया कॅच घेत आहेत का. आणि चांगली अशी कॅच घेत आहेत फिल्डर. पारितोषिक असणार आहे. बॅट्समन आहेत मंगेश पवार. भाई निकेतनचे वाघ आहेत. बघू शकता बॅट तेवढ्याच जोरात आपटतात. 3 बॉल 3 सिक्स. वाईट बॉल येतोय. नक्कीच एक वाघ दुसऱ्या वाघाला घाबरलेला दिसतोय मला. तीन वाघ लाईन येतात. नक्कीच एक वाघ दुसऱ्या वाघाला घाबरतोय. वाईट येतोय. ऑफ साइडला बॉल फिरकावला होता. चांगला फटका आहे. बॉल जातोय सीमारेषेबाहेर. 4 रनांसाठी मंगेश पवार यांच्या बॅट मधून. मी आताच बोललो होतो वाघ येतो निकेतन संघाचा. समोरच्या दिशेने फटका मारलेला आहे. एक टप्पा पडतोय, दुसरा टप्पा फिल्डरच्या हातामध्ये जातोय. मंगेश पवार यांची पॉवर पूर्ण बॅट मध्ये गेली नव्हती. 2 रन येतात. 4 चेंडू 45. येणारे 2 चेंडू 21 धावांची आवश्यकता. वाईट चेंडू. मनस्वी 11 रेडी राहायचं. चांगला शॉट मारला होता. जर आज फटका पॉवर प्लेला मारला असता तर नक्कीच चौकार मिळाला असता. 5 चेंडू 47 धावा. शेवटचा चेंडू आहे. साइडम बॉल वाईट टाकतायत.
1 2 3 आणि हा चौथा वाईड येतोय वाघाच्या बॉलिंग मधून. शॉट आहे, चांगला शॉट मारला होता. हवेमध्ये चेंडू आहे, कॅच सोडलेली आहे. नक्कीच विकेट मिळाला असता. मनस्वीचे कॅप्टन आणि स्टार बॉयचे कॅप्टन यायचं लगेच. आताच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच रवी पंधेरे.